सध्या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना ही वादविवादाचा, आरोप प्रत्यारोपाचा, लोकांच्या चर्चेचा खूप मोठा विषय बनलेली आहे। सातत्याने गेले काही दिवस आपण या योजनेवरून राज्य सरकारवर होणारे आरोप प्रत्यारोप, विरोधकांनी उठवलेली टीकेची झोड, सोशल मीडियावर सुरू असलेली त्याच्याबद्दलची चर्चा आणि इतकंच नाही तर त्यावरून सुरू झालेले मीम्स हे सध्या खूपच चर्चेचा विषय बनलेले आहेत। वेगवेगळे मीम्स तयार करण्यात आलेले आहेत। लाडका जावई योजना का असू नये, लाडका भाऊ योजना का असू नये आणि लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर राज्य सरकारनं लाडका भाऊ योजना सुद्धा आणली। जी मुलं सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू करण्यात आली। पण मुळात ही लाडकी बहीण योजना काय आहे तर महाराष्ट्र राज्यानं यावेळच्या अधिवेशनामध्ये घोषित केलेलं आहे की ज्या महिला अंत्योदय कुटुंबातल्या आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या कडून किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे। आतापर्यंत जर आपण बघितलं तर राज्यात 1,40,00,000 महिलांनी यासाठी नोंदणी केलेली आहे आणि साधारणतः 8-9 ऑगस्टच्या सुमारास या योजनेअंतर्गत पहिली निधी जो आहे तो सुद्धा महाराष्ट्रातल्या महिलांना मिळणार आहे। परंतु काल या संदर्भामध्ये बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी असं म्हटलेलं आहे की आमचा या योजनेला विरोध नाही, उलट आमचं जर सरकार आलं तर ही जी 1,500 रुपयामध्ये काहीच होत नाही, आमचं जर सरकार आलं तर आम्ही महालक्ष्मी योजना राबवू। तर काय आहे ही महालक्ष्मी योजना हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। कर्नाटकामध्ये महालक्ष्मी योजनेला सुरुवात झाली। कर्नाटक राज्यानं त्यांच्या राज्यातल्या ज्या महिला अंत्योदय कुटुंबातल्या आहेत अशा महिलांना किंवा पांढरं, पिवळं आणि केशरी राशन कार्ड धारक ज्या महिला आहेत त्यांना ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत या महिलांना वर्षभरामध्ये 1,00,000 रुपये निधी हा शासनातर्फे मदत म्हणून दिला जाणार आहे। या योजनेसाठी पात्र कोण ठरणार आहे तर अंत्योदय कुटुंबातली जी महिला प्रमुख असेल ती या योजनेची लाभार्थी होऊ शकते। आता तुम्ही म्हणाल की अनेक ठिकाणी आपण बघतो की जे रेशन कार्ड असतं त्याच्यावर घरातल्या पुरुषाचं नाव लिहिलेलं असतं आणि त्यामुळे ती कुटुंब प्रमुख होत नाही। परंतु सरकारनं अशी सुद्धा तरतूद केलेली आहे की राशन कार्ड हे महिलांच्या नावावर करता येऊ शकेल आणि मग त्या अर्थी कुटुंबाची प्रमुख ती महिला होईल आणि अशा महिलेला या महालक्ष्मी योजनेचा लाभ घेता येईल। या महालक्ष्मी योजनेअंतर्गत कर्नाटकामध्ये साधारणतः 1,22,00,000 महिलांना या योजनेचा लाभ दिला जातोय, म्हणजे त्यांना वर्षाला साधारणपणे 1,00,000 रुपये जे ते दिले जातात। आता याच योजनेसारखी योजना ही तेलंगणा राज्यानं सुद्धा आणलेली आहे आणि तेलंगणामध्ये अशा महिलांना दर महिन्याला 2,500 रुपये दिले जात आहेत आणि त्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर ती रक्कम जर आपण बघितलं तर त्यापेक्षाही जास्त होते आणि त्यामुळं तेलंगणामध्ये सुद्धा ही योजना खूप प्रसिद्ध पावलेली आहे। कर्नाटकात तर ती आधीच प्रसिद्ध झालेली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा ती लागू झालेली आहे तेव्हा महाराष्ट्रात सुद्धा या योजनेची खूप चर्चा आहे। असं असलं तरी विरोधकांनी मात्र टीका करताना दोन्ही पद्धतींना टीका सुरू केलेली आहे। काही लोक या योजनेला विरोध करतायत। या योजनेमुळे सरकारनं सगळा निधी या योजनेसाठी वळता केलेला आहे आणि परिणामी राज्यातल्या इतर योजना बंद पडतायत, शेतकऱ्यांना व्हावी तशी मदत होत नाहीये, इतर योजना ज्या आहेत त्या बंद पडतायत किंवा इतर योजनांचा निधी तिकडे वळवला जातोय, अशा पद्धतीची टीका विरोधक करतायत। तर दुसरीकडे नाना पटोले जे की विरोधी पक्षातला एक महत्वाचा पक्ष आहे आणि त्याचे अध्यक्ष असं म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही महालक्ष्मी योजना ही राज्यामध्ये राबवू आणि तब्बल महिलांना 1,00,000 रुपये वर्षाला आम्ही देऊ। म्हणजे कुठेतरी माझी लाडकी बहीण योजना या योजनेला मिळत असलेली प्रसिद्धी याची जाणीव ही महाविकास आघाडीला म्हणजेच विरोधकांना सुद्धा आहे आणि म्हणूनच विरोधक असं म्हणतात की 1,500 रुपयामध्ये काहीच होत नाही, आमचं सरकार आलं तर आम्ही महालक्ष्मी योजना लागू करू आणि महालक्ष्मी योजनेअंतर्गत अशा महिलांना वर्षाला 1,00,000 रुपये देऊ। आता यामागची सरकारचा हेतू असा आहे की घरात ज्या महिला असतात या अनेक महिलांमध्ये कुटुंबामध्ये असं दिसून येतं की घर चालवण्याची जबाबदारी महिलांवर असते, घरातला कर्ता पुरुष जो असतो तो पैसे आणून महिलांकडे देत नाही आणि अशा वेळेला महिलांचे खूप हाल होतात। त्यांच्याकडे अर्थसहाय्य नसल्यामुळे कुटुंबाची परिस्थिती सुद्धा दयनीय होते। मुलांना शिकवणं किंवा त्यांच्या वृद्धीच्या दृष्टीनं काही गोष्टी केल्या जाऊ शकत नाही। अशा वेळेला थेट महिलांना जर मदत दिली तर त्याचा फायदा महिलांना होऊ शकतो आणि पर्यायानं त्यांचं कुटुंब जे आहे त्या कुटुंबाला आर्थिक आधार राज्य सरकारच्या मार्फत केला जाऊ शकतो। ही योजना, या योजनेला मिळणारी प्रसिद्धी आणि त्यामुळे विरोधकांना फुटलेला घाम हाच
विरोधकांच्या टीकेला कारण असल्याचं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे। महायुतीचे जे सगळे मंत्री आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी ही योजना लागू केल्यामुळं जितक्या मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिलांची नोंदणी करून देत आहेत त्यापेक्षा जास्त हे विरोधक जे आहेत ती नोंदणी करण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे आपल्याच भागामध्ये सगळ्यात जास्त नोंदणी कशी होईल याचा प्रयत्न करायचा असा दुटप्पी डाव हा विरोधकांचा आहे। त्यात अजून एक आरोप असाही केला जातो आहे की जाणीवपूर्वक महिलांचे अर्ज भरताना ते चुकीच्या पद्धतीने भरले जात आहेत जेणेकरून ते अर्ज छाननीमध्ये बाद व्हावे आणि महिलांना या योजनेचा लाभ होऊ नये। आज या मुद्द्यावर बोलत असताना महिला बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भामध्ये बोलताना असं सांगितलं की विरोधक जरी असले तरी विरोधकांनी महिलांचा अशा पद्धतीनं घात करू नये। महिलांना जर या योजनेमुळे लाभ होत असेल तर हा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आणि विरोधकांचा विरोध सुरूच राहील परंतु महिलांना या लाभापासून वंचित ठेवू नये अशी विनंती त्यांनी या निमित्तानं केलेली आहे। आणि एकूणच त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यामध्ये 1,40,00,000 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे आणि येत्या काही दिवसातच या महिलांना राखीची जी भेट आहे ती म्हणून रक्षाबंधनाची भेट म्हणून मुख्यमंत्र्यांकडून 2 महिन्याचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये जे आहे तो पहिला हप्ता या महिलांना मिळणार आहे आणि त्यामुळे जी माझी लाडकी बहीण योजना या योजनेसारखीच असलेली महालक्ष्मी योजना ही सुद्धा या निमित्तानं चर्चेत आलेली आहे। महालक्ष्मी योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ज्या योजना आहे यापैकी कोणती योजना जास्त लाभदायक आहे हा त्या भागामध्ये प्रत्यक्ष ही योजना लागू झाल्यानंतर त्याचा जो फायदा आहे तो त्या भागातल्या महिलांना किती मोठ्या प्रमाणावर मिळतो यावर अवलंबून आहे। महाराष्ट्राचं म्हणणं आहे की आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेलं राज्य हे महाराष्ट्र राज्य असल्यामुळे कुठल्याही पद्धतीनं या योजनेसाठीचा निधी कमी पडणार नाही। ही योजना सुरूच राहील असा दावा राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेला आहे।